राम राम मंडळी. आता आपण निघालेलो आहे या वर्षाचा पहिला टूर. उद्या गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्त आम्ही जातोय गणपतीपुळे येथे रत्नागिरीला. गुणवंत हिरकणी. हाय मित्रांनो. हाय मित्रांनो. आणि आपले बाबा तिकडे बसले मागे. बाबा काही येता नाही आहे. मम्मी बसली इकडे. तेव्हा ते बाबा. तर आता आपण निघालेलो आहे. आपली गाडी आहे 9:30 वाजेला आणि आता 7 वाजले. आपण निघतोय भुसावळवरून गाडी आपली. तर आता भेटू आपण रेल्वेमध्ये. चला आता निघा आता. बाय बाय. हॅलो मित्रांनो, आता आपण रिक्षात बसणार आहे. तर मग आता थोडीशी आता आपण रिक्षाच्या स्टॉपवर पोहोचणार आहे. आता आपण रिक्षामध्ये बसू. तर मग चला बसूया रिक्षामध्ये. रिक्षा भेटली. दीदीने एक बॅग घेतली आहे मोठी आणि गुणूने छोटी बॅग घेतली आहे थैली. आणि आपण अजून एक मोठी बॅग घेतली आहे. 2 बॅग मोठ्या, एक जेवणाची आणि एक कपड्यांची. आपला बजरंग चौक आणि आपले मंदिर. आणि आता आपण रिक्षात बसतोय. मागे ठेवून या. कुठे गेली आई? तिकडून येते काय? या मग हो, मस्ती करायची नाही, बरोबर जायचं सगळेजण. हो रेल्वे स्टेशन. जळगाव रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशनवर पोचले. गुणवंत बसला बा खाली. दीदी तिकडे पाहते TV इकडे. आणि जळगावच्या रेल्वे स्टेशनवर आलेलो आपण आता. प्लॅटफॉर्मवरून आपली गाडी येणार आहे. त्या गाडीने आपण अमरावती आणि अमरावतीवरून मग भुसावळ. अमरावतीने भुसावळ जाऊ आपण आता. इथे छोट्याशा बाळाला घेतलं बा दीदीने. हे आले आपले बडगुडचे साहेब आले इकडे आणि डॉक्टर साहेब. आता आपल्या अजून एक फॅमिली यायची बाकी आहे. भुसावळला भेटेल ते आपल्याला. हे बघा, ही दीदी आलेली आहे, ताई आल्या इकडे. आणि हा आपलं काय नाव आहे त्याचं? आयुष आहे इकडे. आता एक फॅमिली आपली बाकी ते भुसावळ. आणि मग आपण तिथून प्रवास करणार आहे भुसावळवरून गणपतीपुळेला. गणपतीपुळे आली आपली पुणे अमरावती. इथं आपण बसलेलो आहे. आता भुसावळला जाणार आहे आपण. हे आपण आता स्टेशन
सोडलं आपण आता जळगाव स्टेशन. पुणे अमरावती जळगाव. तर पोहोचले भुसावळला आपण. तर प्लॅटफॉर्म नंबर 3 वर जायचं आहे आपल्याला. हे प्लॅटफॉर्म नंबर किती आहे पप्पा? 5 वाटतं. हो पायऱ्या चढून एक एक पायरी मोजून मोजून यावं लागते. आता आपण जाऊ तिकडे. बाय हे 5 आणि 6 आहे. आपल्याला पुढे जायचं आहे अजून. तीन नंबरवर जायचं आपल्याला. 3 भुसावळ रेल्वे स्टेशन. मित्रांनो गुणवंतनी तुम्हाला दिलेलं आहे. तर गाडी 2.5 तास लेट चालू आहे आणि त्यामुळे आता मला 11 वाजेला गाडी येणार आहे. तर गुणवंताचं ऐकलं तुम्ही. गुणवंतनी तुम्हाला सांगितलं आता 11 वाजेला येऊ. आता गाडी आल्यावर भेटू तुम्हाला. बाय बाय. चालू आलाय. सगळे दिसले पाहिजे. लेट झाली आहे. 2 वाजून 52 मिनटं म्हणजे 2 वाजून 52 मिनटं. आता 11:30ला येईल गाडी. तोवर बसलेलं आहे बघा. सगळे इकडे बसले. चॉकलेट खातोय भाई. इथं बसलेले आहे गाडीची वाट बघताय. रात्रीचे 12 वाजले. गाडी लेट झाली आहे आणि बोर झाले. तर मग आता चहा पित आहे. हां ठीक आहे घेऊन जा. चांगली चहा बरं. चहा चांगली म्हणे. ठीक आहे या डॉक्टर साहेब. 1 2 3 4 5 6 7 8 नाही का. मग आता 1 2 3 4 4 द्या. हे घ्या. नाही तू घेतोय का? घ्या. हां अजून 2 ना. तुम्ही नाही घेते का? द्या 2 द्या अजून. चहा घेणं लावले. खूप बोर झाले ना आता म्हणून चहा घ्यायची ना. सकाळ झाली ना. हा सकाळची चहा. गुणवंत खातोय केक. सकाळ झालेली आहे. चहावाला आला. चहा घेऊन घे ना मग. चहा द्याव. तुला पेन आहे का? ट्रेन मधली चहा तू पिऊन पाय कसा आहे. मग अजून एक घेऊ वाटलंस. थोडस असं टाकून असं चेक करू शकते तू.
गाडी भरपूर लेट चालली आपली. चाय चाय ही चाय चाय गरम चाय गरम 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 चहा. आणि हा केक खातोय. मस्त आहे ना. आणि बाहेर पाऊस पडतोय. आपण आता पनवेलच्या पुढे सगळं बघा पाऊसच पाऊस. पाऊस कॉफी फ्लेवर आहे. रोहे स्टेशनवर थांबलेला आहे. इथून आपला 5व्या नंबरचं रेल्वे स्टेशन येणार आहे. जोरात पाऊस चालू आहे. खिडकी लावा लावा. रोहे स्टेशन सोडलं आहे आपण आणि त्याच्या पुढे जोरात पाऊस चालू झालेला आहे. तशी आपली गाडी आता 3 तासाच्या वरती लेट झाली. 4 तास लेट झाली. म्हणजे आपण पोहोचणार रोज 10:15 आता पोहोचणार आहे आपण 2:10 लेट चालू आहे आपली गाडी. आता पावसाचा आनंद घेत घेत आपण जातोय. किती पाणी बघा रत्नागिरीकडे. पाणीच पाणी. माणगाव संगमेश्वर रोड आपण क्रॉस केला आता. आणि पाऊस बघा किती पाऊस वाढलेला आहे इथे. पूर्ण डोंगरावर लांब दूरपर्यंत पाऊस आहे. नारळाचे झाड आहे. आपली गाडी चालली आहे. नदी 10:30 पोहोचणारी आपली ट्रेन 3:40 पोहोचलेली रत्नागिरीला. आणि गुणू हिरकणी खूप उड्या मारत मारत प्रवास केला आणि पोहोचलो आता आपण रत्नागिरी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म जवळ. आणि बाहेर एकदम जोरात पाऊस चालू आहे. एवढं काही नसतं.